यावेळेला मात्र ऑफ ड्राईव्ह केला चेंडू मात्र अप्रतिम फटका इथे पाहायला मिळतो. चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील जवळ 4. फलंदाज रोहन याच्या बॅट मधून येतोय चौकार. अर्थात आपण पाहतोय मनसे चषक 2025 ची स्पर्धा पाहतोय. इथून मात्र दत्तगुरु वडाव विपक्ष बलवली श्रीराम बलवली संघ आपली टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. चेंडूवर मात्र बोट फिरवली जातात. चेंडू मात्र गर दिशा फिरतोय आणि चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर निघतोय. आता देखील आपण पाहतो कव्हर ड्राईव्हचा फटका मारण्याचा मनसुबा होता फलंदाजाचा, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतोय. बघता बघता धावपटल मात्र आता स्थिरावलं जाईल. पहिल्या चेंडूवर चौकार आला जो आपण पाहिला लॉंग ऑफच्या दिशेनं. तिथून मात्र हा दुसरा चेंडू डॉट. यावेळेला पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरची लाईन पकडली जातोय. अगदी अँगलचा उपयोग करताना गोलंदाज सागर पाटील आपण पाहतोय अगदी अँगल बनवतोय आणि अँगल वरून तिथून चेंडूला डिलिव्हर करतोय आणि चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर निघतोय. आता मात्र अवे फ्रॉम द बॉडी होता. अगदी टच केला चेंडूला. इथून मात्र आपल्याला मिड ऑफ मध्ये चेंडू पाहायला मिळेल. एक धावसंख्या अर्जित करताना दोन्ही फलंदाजाला सलामीची जोडी मैदानावर आहे. रोहन म्हात्रे आणि बबलू म्हात्रे बंधू मात्र मैदानावर आपण पाहतोय. वडाव संघाचं अस्तित्व इथून टिकवून ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजी मधून केला जातोय. 24 चेंडूंचा खेळ होणार. पहिलं सत्र आहे आणि पहिल्या सत्रामध्ये दत्तगुरु वडाव विपक्ष आपण पाहतोय राजू पाटील शिवसैनिक पुरस्कृत श्रीराम बलवली संघ मैदानात आहे. 18 क्रमांकाची जर्सी विराट कोहलीचा बिग फॅन सागर पाटील. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर गोलंदाज धारदार अस्त्र इथे वापरताना गोलंदाजी मधून सागर पाटील. यावेळेला बाटची कडा घेऊन पहिल्या स्लिपला संधी होती. यष्टीरक्षक मात्र देव याने मात्र प्रयत्न केला होता. प्रयत्नाला साधीचं यश मिळालं नाही. चेंडू वन बाउन्स फर्स्ट स्लिपच्या हातामध्ये जातोय. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतोय. अप्रतिम षटक हाताळताना सागर पाटील कमबॅक करतोय. पहिल्या षटकामध्ये लॉंग ऑफच्या दिशेने चौकार आल्यानंतर आता कमबॅक इथे पाहायला मिळतोय. अगदी दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर एक धाव आणि चौथ्या चेंडूवर इथे निर्धाव चेंडू फेकत असताना इथे पाहायला मिळतोय. निर्णायक मॅच दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहतोय. एका बाजूने दत्तगुरु वडाव, दुसऱ्या बाजूने राजू पाटील शिवसैनिक पुरस्कृत श्रीराम 11 बलवली संघ मैदानात आहे. यावेळेला मोठा फटका चढवला. बॅट फिरवली. चेंडूने दिशा पकडली. काऊ कॉर्नरच्या मस्तकाला दस्तक देऊन येतोय दमदार षटकार. धावा धावपटलावर लागल्यात 11. वैयक्तिक 5 धावसंख्येची खेळी साकारतोय रोहन म्हात्रे आणि वैयक्तिक 6 धावसंख्येची खेळी साकारतोय बबलू म्हात्रे बंधूंची जोडी मैदानावर आहे. दत्तगुरु वडाव संघाला पुढच्या फेरीत आम्हाला न्यायचं आहे आणि या उद्दिष्टाने मात्र मैदानात दोघे देखील उतरलेत आणि श्रीराम बलवलीच्या वतीनं गोलंदाजी मार्कवर येतोय. आता वैजनाथ अनुभवी एक्सपिरियन्स ज्यांच्याकडे आहे तो वैजनाथ. यावेळेला ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र जमिनीला घरंगळत लॉंग ऑनच्या दिशेने जातोय.
अगदी आपण पाहतोय अनऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू मारलाय. एक धावसंख्या इथे अर्जित केली. बघता बघता एक धावसंख्येने धावपटल पुढे जाईल. धावपटलावर धाबा इथे पाहायला मिळतील आपल्याला 12. बिनबाद 12 धावसंख्या धावपटलावर आहेत. अगदी अनुभवी गोलंदाज वैजनाथ, त्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे. अनुभव काय असतं प्रश्न तुम्ही विचारायचे नाहीत. जीवन हे सुंदर आहे, ते जगायचं असतं. अनुभव तुम्हाला मिळत जातात. अशा अनुभवाची क्रिकेटची शिदोरी असलेला वैजनाथ मात्र इथे आपल्याला बलवली संघाच्या वतीनं दुसरा गोलंदाज इथे गोलंदाजी करताना पाहतो आहे. या बेलला मात्र मोठा फटका मारायचा इरादा होता. गुडलेन स्पॉटला चेंडू पडल्यानंतर इथे मात्र प्रचंड वेगानं बॉडीवरती इथे मात्र अदलतोय. बबलू मात्र थोडासा मात्र इथे फंबल होतोय आणि खेळपट्टीच्या आजूबाजूला चेंडू रेंगाळत राहतोय. तत्पूर्वी इथे निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. या ठिकाणी मांगरुळ गावचे भाई धनावडे यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. भाई धनावडे यांचा देखील खूप खूप आभार. तसेच वरेडी कोळीवाडा येथील राजन कोळी यांच्याकडून देखील या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. ते ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. राजन कोळी वरेडी कोळीवाडा यांचा देखील खूप खूप आभार. या बेलला मात्र व्ही शेप मध्ये चेंडू खेळला आहे. चेंडू मात्र सरळ तिथे चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. एकीने धावसंख्या अर्जित करताना आपण बबलू मात्र याला पाहिलं. ऑन ड्राईव्हचा तो फटका इथं पाहिला. बघता बघता पुन्हा एकदा धावपटलावर धावा वाढतील. धावपटलावर धावा असतील 13. इथून मात्र बिनबाद 13 धावसंख्या धावपटलावर आहे. आता कमबॅक केलं वैजनाथनं. जसं आपण पाहिलं सागर याच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि 5व्या चेंडूवर षटकार आला. तिथून धावसंख्या मात्र वृद्धिंगत झाली, वाढली गेली. 11 वर पोहोचली होती. मुद्दू शेठ साहेबांना आग्रहाचं एकदम म्हणजे आपण पाहतोय आग्रहाचं निमंत्रण आहे मुद्दू शेठ यांना. तर विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आमच्या रुपेशदादा पाटील यांचं आग्रहाचं आपल्याला निमंत्रण आहे, आमंत्रण आहे. तर आपण तातडीनं मुद्दूभाई आपण लगेच आपण अतिथी कक्षामध्ये या. आग्रहाचं आमंत्रण आपल्याला पोहोचवलंय ऑन माईक. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजकांच्या विनंतीला मान देऊन मुद्दूभाई आपण लगेचच अतिथी कक्षामध्ये या. अर्थात आमचे रुपेशभाई आपली वाट पाहत आहेत. अर्थात मुख्य आयोजक या स्पर्धेचे मनसे चषक 2025 चे दमदार आयोजक आमचे रुपेशदादा पाटील. आपला मोठा फटका आला स्लॉट मध्ये. पाठवलाय की काय नाही, फटका फसलाय. इथून मात्र चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अर्थात आपण पाहतोय हा झटका क्रमांक पहिला, विकेट नंबर पहिला. इथे मात्र बबलू मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. या बिलला मात्र जोहे संघाचे पाठीराखी प्रेक्षक इथे पाहायला मिळतात आपल्याला. त्यांचा संघ सुपर 4 मध्ये आहे. त्या सर्व प्रेक्षकांचं करूया सहर्ष स्वागत. हळूहळू आता खरोशीचे देखील प्रेक्षक इथे पाहायला मिळतील. तर त्यांचा संघ देखील सुपर 4 मध्ये आहे. सर्व आमच्या जोहेच्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष आमच्या मुख्य आयोजक रुपेशदादा पाटील यांच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करूया. इथून मात्र गोलंदाजीमध्ये आपण मात्र वैजनाथ एकदम चांगल्या पद्धतीने कामगिरी करतोय. जो विश्वास मात्र कर्णधाराने दाखवला ना, तो विश्वास सार्थकी ठरवतोय. त्याच्याकडे असलेला अनुभवाची शिदोरी तिथून इथे गोलंदाजी मात्र एक चांगली होतोय. प्रभावी गोलंदाजी करतोय श्रीराम बळवली संघासाठी. या बिल्ला मात्र ऑफ साइडचा चेंडू खेचून मारलाय डीप मिडविकेटच्या दिशेने. अगदी ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेचून मारताना या फलंदाजाला आपण पाहिलं गोळीच्या वेगानं चेंडू जाईल सीमारेषा पार. बेधडक फलंदाजाने चौकार मारलाय. कडक आलाय चौकार. या ठिकाणी आपण बघतो की या स्पर्धेला या मंचावरती उपस्थित असलेले आदेशजी गुरव यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जातं. रुपेशदादा पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. आदेश गुरव या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत होणार आहे. खरं तर ते आज व्यासपीठावरती अंकुशजी म्हात्रे उपजिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत. त्यांच्या समवेत ते आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत होईल. आदेशजी गुरव यांचं स्वागत. रुपेशदादा पाटील यांच्या शुभास्ते मायेची उबदार शॉल, पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. धन्यवाद, आपण आलात. आमचे सोनकारचे प्रेक्षक बळीराम भाई असतील, त्यांच्या समवेत आमचे अजिंक्य भाई असतील, त्यांचं देखील इथे शुभ आगमन आहे. चला तर मैदानाकडे घेऊन जाईल. 2 षटकांचा इथून खेळ संपलाय. 18 धावसंख्या धावपटलावर. आतापर्यंत वैजनाथच्या गोलंदाजीचं विश्लेषण केलं तर 5 चेंडू चांगले फेकले होते, पण शेवटचा चेंडू पण चांगलाच फेकला, पण ऑफस्टंपच्या बाहेरून खेचून डीप मिडविकेटच्या दिशेने मारला. बघता बघता चौकार देखील आपण पाहिला. 18 धावसंख्या धावपटलावर 12 चेंडूंचा खेळ इथून संपलाय. इथून अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कुठला गोलंदाज येणार आणि 12 चेंडूवर
किती धावसंख्या उभं करणार दत्तगुरू वडाव संघ. दुसऱ्या बाजूला इथे आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच आमच्या बळवलीचा संघ श्रीराम बलवली संघ. श्रीराम बलवली म्हटलं की आमचे मेजर मिलिटरी मॅन आमचे अर्थात विश्वासदादा पाटील यांचं नाव घ्यावं लागेल. बलवली म्हटलं की आमचं नाव घ्यावं लागेल ते आमच्या संजयभाई डंगर यांचं. बलवली म्हटलं की उपसरपंच गणेशदादा पाटील यांचं नाव घ्यावं लागेल. असं आपण हा बलवली नगरीचा आपण पाहतोय गाव. श्रीराम प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेला बलवली नगरी आणि तेवढं दत्तच्या पदस्पर्शाने पावन झालेला दत्तगुरू वडाऊ संघ मैदानात उतरलाय. एकीकडे दत्ताचा आशीर्वाद, दुसऱ्या बाजूने मात्र प्रभू श्री रामचंद्रांचा आशीर्वाद. कुठला मात्र आशीर्वाद इथून मात्र प्रभावी ठरणार, कुठला संघ पुढच्या फेरीत जाणार. कारण 12 चेंडू झालेत, 18 धावसंख्या धावपटलावर आहेत. मात्र एक विकेट मैदानाच्या बाहेर आहे. ती जी विकेट आहे ना बबलू मात्रे, ती महत्वाची विकेट आहे कारण तो इनफॉर्म फलंदाज आहे. चला स्पीडअप करा. आपण टाइमपास खूप करताय. 20 मिनिटाचा कालावधी आपल्याला खूप प्रचंड आपण टायमिंग घेत आहे. बघा अजून मॅच आपला खेळवायची आहे, त्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रम देखील आहे. आज खूप आपल्याला वेळ कमी आहे आणि हे पाहता आपण मात्र स्पीडअप करायचं आहे आणि आपला पॅनलाइज केला जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बंटी पाटील मॅन फ्रॉम बलवलीचा आपण पाहतो यंग स्टार गोलंदाज. विश्वास दाखवलाय वैजनाथ कर्णधारानं बंटी पाटील याच्यावरती. बंटी पाटील मात्र इथे विश्वास सार्थक ठरवेल का की इथून मात्र फलंदाज रोहन म्हात्रे प्रभावी ठरेल की प्रभावी ठरेल शक्ती म्हात्रे. इथे समोरच्या दिशेने क्रिकेटचं मादक सौंदर्य. स्ट्रेट ड्राईव्ह पाहावं ना तर सचिन रमेश तेंडुलकर सरांचं. स्ट्रेट ड्राईव्ह पाहावं ना तर या रोहन पाटीलचं अगदी पाहतोय परफेक्ट इथे स्ट्रेट ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. रोहन म्हात्रे याच्या बॅटमधून चौकार आपण पाहिला. बघता बघता रोहन देखील धावसंख्येला आकार देतोय, उकार देतोय. धावपटलावर धाबा आता 22 पाहायला मिळतील. एक बाद 22 धावसंख्या धावपटलावर दत्तगुरू वडाव संघाची. बंटी पाटील समोरच्या दिशेने विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याची इथे मात्र तो सध्या तरी आपण पाहतोय प्रयत्न करतोय. त्या प्रयत्नाला पहिल्या चेंडूवर तरी यश मिळालं नाही. हॅलो, हॉटेल राजेश शिवरायचे मालक अर्थातच या ठिकाणी आमच्या सन्माननीय नंदेशजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. पेणमधील प्रसिद्ध हॉटेल. खरं तर अनेक जण या ठिकाणी फॅमिली यांच्या हॉटेलमध्ये त्याच हॉटेलची पसंती करतात. असे प्रसिद्ध हॉटेल राजेश शिवरायचे मालक स्वतः नंदेश पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं उल्लेखनीय काम आहे आणि नेहमीच त्यांचा हातभार असतो प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक स्पर्धेला. असे आमचे सन्माननीय नंदेशजी पाटील यांनी आधी खरं तर शुभेच्छा दिलेल्या आहेत. कारण रुपेश पाटील यांचं कार्य चांगलं आहे आणि ते खरं तर स्वतःच्या हिमतीवरती ही स्पर्धा भरवतात. अशा शुभेच्छा त्यांनी आधीच दिल्या होत्या आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सन्माननीय नंदेशजी पाटील यांना मी विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचं आहे. हॉटेल राजेश शिवरायचे ते मालक आहेत. यावेळेला मात्र रोहन म्हात्रे बरसलाय. जो राभे संघाच्या विपक्षामध्ये खेळताना कुठेतरी थंडावला होता, खेळ त्याचा मंदावला होता, त्याला मात्र आता इथे गती मिळतोय. इथून मात्र डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने मोठा फटका रोहन म्हात्रे याच्या आपण बॅट मधून पाहिला. अगदी आपण पाहतोय तडाखा इथे पाहायला मिळतोय, रंगात येतोय, ढिंगात येतोय. रोहन म्हात्रे फलंदाज. मॅन फ्रॉम वडाव गावचा सितारा रोहन म्हात्रे. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलाय चेंडू मात्र इथे येतोय अनऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू येतोय. तिथे शुभम पाटील अर्थातच फ्युचर ऑफ द बलवली क्रिकेट आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षण करत असताना तिथे पाहिलं गेलं. इथून मात्र एक धावसंख्या अर्जित केली गेली दोन्ही फलंदाजानं. बघता बघता धावपटलावर धावा इथे मात्र वाढल्या गेल्या. इथून बघता बघता धावा मात्र इथे वाढल्या गेल्या. धावपटलावर धावा पाहायला मिळतील. इथून 29 इथे धावा धावपटलावर आहेत. अगदी आपण पाहतोय आउटसाइड सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक तैनात केलेत. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर काऊ कॉर्नरच्या दिशेने, दुसरा क्षेत्ररक्षक डीप मिडविकेटच्या दिशेनं, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात गेलेलं आहे. अशा पद्धतीने आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना आउटसाइड सर्कलमध्ये आहे. बंटी पाटील मात्र पुन्हा एकदा त्याच्या मात्र रणमध्ये व्यत्यय येतोय. मागाशी देखील व्यत्यय आला होता, आता देखील व्यत्यय आला होता. हा नक्की व्यत्यय आहे की क्रिकेटची भीती आहे, ही दहशत आहे की नक्की काय, पुढच्या सत्रामध्ये आपल्याला कळेलच. कारण धावपटलावर धावा आता थोड्या शांत बसल्यात.
29 इथं ऑन ड्राईव्हचा फटका जमिनीला, इथे मात्र रेंगाळत चेंडू काऊ करण्याच्या दिशेने जातो. बघता बघता पुन्हा एकदा 2 धावसंख्या, एकेरी धावसंख्येला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. अगदी आपण पाहतोय चित्त्याच्या चपळाईनं या धावा पूर्ण केल्या जातात. ही धाव लय महत्वाची आहे, कारण इथून माझ्या संघाला जिंकवायचं आहे या उद्दिष्टाने हे दोन्ही फलंदाज मात्र मैदानावर उतरलेत. गावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या सन्मानासाठी खेळला जाणारा ग्रामीण क्रिकेट इथे खेळला जातोय. अगदी दर्दी प्रेक्षक आमचे गर्दी करून आहेत या मंच चषक 2025 मध्ये. आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय मुद्दुशेठ अकबारे साहेब यांचे छोटे भाऊ नियाज भाई यांचा आज खरं तर वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त कॉमेंटेटरसाठी बघा अफरीन मुद्दुशेठ अकबारी यांच्याकडून या ठिकाणी खरं तर भावी नगरसेविका आहेत, त्यांच्याकडून कॉमेंटेटरसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही त्यांचा खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद ताई, असं शुभ आशीर्वाद असू द्या. अगदी आपण पाहतोय जेवढे आमच्यामध्ये ताकद आहे तेवढी पूर्ण झोकून आम्ही तुमची सेवा करतोय. कारण मी नेहमी म्हणतो, जर पेनात शाई नसेल तर ते पेन काय कामाचं, पॉकेटात पैसे नसतील ते पॉकेट काय कामाचं, आणि अशा क्रिकेटमध्ये जर समालोचक नसतील टेनिस क्रिकेटमध्ये तर ते क्रिकेट काय कामाचं. आणि म्हणून आपण पाहतो अगदी आम्ही स्वतःला झोकून देतोय. डे नाईट स्पर्धा करत असताना अगदी आमचा घसा पूर्णपणे फसला आहे तरी देखील आम्ही लोकांची सेवा आज समालोचक म्हणून करतोय. धावपटलावर धावा इथे पाहायला मिळतील. इथे आपल्याला 32 लॉस ऑफ 1 विकेट, रिमेनिंग 1 ओव्हर बिकॉज द 4 ओव्हर इज अ मॅच बिटवीन द 2 टीम्स. वन टीम इज बलवली, अनदर टीम इज वडाव. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्रीवा ओजस रायडर जितवाई जिते विपक्ष गावदेवी कलबे. या दोन संघामध्ये ही लढत पाहायला मिळेल आहे. चला, कॅप्टननी पहिलं सत्र संपलं की लगेच प्रेझेंटेशन बघ. चला आपण स्पीडअप करायचं आहे. पंच आपण लक्ष द्या, कारण 20 मिनिटाचा कालावधी आहे. स्पीडअप करावंच लागेल आपल्याला. बलवली संघ अधिकचा वेळ घेत आहे, अन्यथा आपलं पॅनलाइज केलं जाईल. बघा, आपण प्रचंड क्रिकेट खेळताय, वेळेला महत्व दिलं पाहिजे. या ठिकाणी हनुमानपाड्याचे प्रसिद्ध उद्योजक महेंद्र पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती या. हनुमानपाड्याचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय महेंद्र पाटील यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. 40+ संस्थापक अध्यक्ष पेन तालुक्याचे अध्यक्ष सतीशजी पाटील यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सतीश पाटील, 40+ संस्थापक अध्यक्ष पेन तालुका यांच्या वतीने देखील शुभेच्छा इथे मात्र आमच्या रुपेश दादांना मिळत आहेत, या स्पर्धेला मिळत आहेत. इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जर लक्ष दिलं तर देव मात्रे ज्याने 3 ते 4 वर्ष टेनिस क्रिकेट या पेन तालुक्यामध्ये गाजवलं. लोअर फुलटाचा चेंडू, मोठा फटका, लॉफ्टेड ड्राइव्ह इथे पाहायला मिळतोय. खाऊ करण्याच्या दिशेने पकडला जाईल झेल आणि संपला जाईल. इथून मात्र या फलंदाजाचा खेळ शक्ती मात्रे इथे मात्र ठणठण गोपाल. डीजे थोडा सस्तावलाय, कारण अर्थात आपण पाहतोय रिस्ट्रिक्शन आहेत आपल्याला. वेळ मात्र अगदीच आपण पाहतोय मध्यरात्री झालेली आहे. अगदीच परीक्षा देखील हा सर्वात महत्वाचा आहे. परीक्षा खूप महत्वाची आहे, कारण 12वीची परीक्षा आता इथे जवळ आलेली आहे. म्हणजे जवळ म्हणजे 11 तारखेला पहिला पेपर आहे. जर इथे जर विद्यार्थी असतील तर आपण आपल्या भविष्याकडे लक्ष द्या आणि तातडीनं आपण घरी जा, अभ्यासाला लागा, कामाला लागा. कारण आमचे रुपेश दादा अगदी शिक्षण क्षेत्रामध्ये देखील काम करतात. विद्यार्थ्यांना देखील आपण पाहतोय इथे मदत करत असतात. तर आमच्या रुपेश दादाचं आव्हान आहे सर्व विद्यार्थ्यांना, इथे कोण असेल 12वीचा विद्यार्थी तर इथे कोणी थांबू नका, अभ्यास करा आणि घरी ही मॅच बघू नका, ऑनलाईन मोबाईल बाजूला ठेवा. या ठिकाणी कळव्याचे माजी सरपंच सन्माननीय कमलाकर मुकल साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी या ग्राउंडवरती झालेलं आहे. त्यांना विनंती आहे कृपया आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. कमलाकरजी मुकल मला या ठिकाणी समोर दिसत आहेत, त्यांना विनंती आहे स्टेजवरती यायचं आहे. एक स्वागत आपण या ठिकाणी घेतोय. आमचे खरं तर कराटे क्षेत्रामध्ये ज्यांनी खरं तर युवकांना चांगली संधी दिली, विद्यार्थ्यांना चांगली संधी दिलेली आहे आणि या महाराष्ट्रातून परराज्यात देखील ते घेऊन जात असतात. आमचे पप्पू सर अर्थात रवींद्र भात्रे सर यांचं स्वागत केलं जाईल. मी रुपेशदादा पाटील यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करायचं आहे. आमचे पप्पू सर अर्थात रवींद्र भात्रे कराटे क्षेत्रामध्ये लहान मुलांना, विद्यार्थ्यांना ते नक्कीच परराज्यामध्ये घेऊन त्या ठिकाणी चांगले संधी उपलब्ध करून देत असतात आणि पेणमधले खरं तर ते चांगले कोच आहेत, कराटे कोच, आणि त्यांचं देखील स्वागत आपण या ठिकाणी करतोय. त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाला खरं तर हॉटेल राज्य शिवरायचे मालक आज या ठिकाणी आपण बघतोय की रुपेश दादांची मॅच म्हटली की ते नेहमी दरवर्षी या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी येतात. आणि मला काल सुद्धा ते भेटले होते. त्यांनी सांगितलं की एक माणूस असा आहे पेण तालुक्यामधला की स्वतःच्या हिमतीवरती या ठिकाणी कोणताही कोणाकडून डोनेट न घेता स्वतःच्या हिमतीवरती स्पर्धा या ठिकाणी भरवत असतो, असं रुपेश दादा आहे. आणि त्याचं देखील या ठिकाणी मन भरून कौतुक केलं होतं. आमच्या सन्माननीय नंदेश पाटील सर यांच्याकडून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. मी रुपेश दादा पाटील यांना विनंती करतो. हॉटेल पेणमधलं प्रसिद्ध हॉटेल आहे बघा, की पुण्यावरून येणाऱ्या गाड्या सुद्धा त्या ठिकाणी थांबतात. असे या ठिकाणी
हॉटेल राजेश शिवरायचे मालक आहेत आमच्या सन्माननीय नंदेश भाई यांचं देखील स्वागत केलं जाईल। मी विनंती करतो रुपेश दादा पाटील यांना की आपण त्यांचं देखील यथोचित स्वागत करायचं आहे। 35 धावा धावपटलावर असतील आता दत्तगुरु वडाव संघाच्या। हॅलो, एक 2 मिनिटं थांबा। मॅच खरं तर या ठिकाणी मुद्दू शेठ अकबर यांचे बंधू नियाज भाई यांचा वाढदिवस आहे। इकडे केक कापला जातोय आपण पाहतोय, तर नक्कीच त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आपण बघतोय की या ठिकाणी गाणं लावायचं आहे, गाणं प्ले करा। यस, 1 मिनिट थांबा। देतोय कारण आम्हाला देखील त्यांनी पॉकेट दिलाय, अर्थातच आम्ही त्यांना देखील शुभेच्छा देतोय। त्याचं खाल्लं त्याचं काढावं असं म्हणतात, तर अर्थातच ज्याची कावी पोली त्याची वाजवावी टाली आणि त्याचं करावं माईक मधून कौतुक असं म्हटलं जातोय। चला तर मैदानाच्या दिशेने टीम मीटिंग अजिबात करू नका। मंच चषक 2025 स्पर्धेमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत असेल। बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला हा टोळा थांबणार नाही, चेंडू जाईल आर पार सीमा पार, येतोय मात्र बेधडक देधडक फलंदाजाच्या बॅट मधून कडक 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 चौकार। दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल। धावपटलावर धावा 39 आहेत 2 विकेटच्या मोबदल्यात। पहिली विकेट बबलू म्हात्रे, तदनंतरची विकेट शक्ती म्हात्रे। या बल्ला मात्र बॅटची कडा अगदी आपण पाहतोय क्रिकेटचा प्रामाणिकपणा काय असावा ना, तो अगदीच आपण रोहन म्हात्रे याच्याकडून शिकावं। बॅटची कडा लागली, स्वतः म्हणाला की मी आऊट आणि मैदानाच्या बाहेर गेलाय। शेवटचं चेंडू असेल, इथे कुठेही जाऊ नका, बघत राहा। मनसे चषक 2025चा थर्रार मेगा फायनल अंतिम आजचा दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये कोण ठरणार चॅम्पियन, कारण 2 गटातून एक आपण पाहतोय जय गिरोबा जोये संघ मैदानावर इथे पाहायला मिळेल सुपर 4 मध्ये, आणि दुसरा म्हणजे आई खेळंबा देवी अर्थातच खरोशीचा संघ, अंकुश मूर्ती अर्थात खरोशीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल, आणि तिसरा संघ असेल जय भवानी कोपरोळी। 3 संघ सुपर 4 मध्ये पोहोचले। आता या गटातून कुठलाच संघ सुपर 4 मध्ये पोहोचेल, कारण हे गट पाहिले ना तर अगदी आपण पाहतोय भले मोठे संघ आहेत। ज्या संघांचं मात्र नाव या पेन तालुक्यामध्ये गाजतोय, ज्या गावांचं नाव गाजतोय ना, ते मोठे संघ आजच्या दिवसामध्ये अर्थात सुशांत बोकल यांना आपण खेळताना पाहिलं, तदनंतर राब्याचा संघ आपण खेळताना पाहिला, बळवलीचा संघ खेळताना आपण पाहतोय, तदनंतर जित्याचा संघ आपण खेळताना पाहतोय। तब्बल मातभर संघ आज या बेलला मोठा फटका ऑफ ड्राईव्ह केला, चेंडू थांबणार नाही, लॉंग ऑफच्या इथे पकडलाय झेल आणि संपलाय मात्र इथे या समीर म्हात्रेचा खेळ। इथून विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर जाईल आणि पहिलं सत्र देखील संपेल। 2 अंकी नाटकाचा पहिला अंक संपतोय। पहिल्या अंकामध्ये धावपटलावर लावल्या 39, 40 धावसंख्येचं आव्हान टार्गेट इथे ठेवलं गेलंय प्रतिस्पर्धी संघापुढे। अर्थातच आपण दुसऱ्या सत्राला लगेच चालू करणार आहोत। आपण चला लवकरच बलवली संघ मैदान सोडा, आपण सलामीची जोडी पाठवा, आणि वडाव संघ चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। आणि आपण अर्थात पुढचा नाणेफेकीचा कौल असेल जिते विपक्ष कलबे। चला दोन्ही संघ या विनंती असेल, श्रीवा ओजस रायडर जितवाई जिते आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करेल गावदेवी कलबे संघ। दोन्ही देखील पेन तालुक्यातील अर्थातच दादा संघ, बलाढ्य संघ। कित्येक वेळा एकमेकाच्या विरोधात आपण त्यांना पाहिलं, कित्येक वेळा एकमेकाला खडे चारले, कित्येक वेळा पाणी पाजलं। आज पुन्हा एकदा हमरी तुमरीची लढाई इथे पाहायला मिळेल। निमित्त आहे मनसे चषक 2025 मुख्य आयोजक रुपेश दादा पाटील, हनुमानपाड्याचे प्रसिद्ध उद्योजक महेंद्र पाटील। पुन्हा एकदा तुम्हाला मी अनाउन्समेंट करतोय, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे। आपलं देखील स्वागत या ठिकाणी होणार आहे।
महेंद्र पाटील आपण या ठिकाणी चला स्टेज स्पीड अप करा. बलवली संघ सलामीची जोडी पाठवा, कारण बघा वडाव संघ मैदानात उतरलाय. आपण आता जरा घाई करायची आहे. वेळ याची मर्यादा आहे. आपला वेळ आपल्यावर थांबणार नाही. वेळेप्रमाणे आपल्याला चालावं लागेल. आपल्याप्रमाणे वेळ चालत नाही, लक्षात घ्या. आणि हे लक्षात घेता आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. पुढचा नाणेफेकीचा कौल श्रीवा ओजस रायडर जितवाई जिते विपक्ष गावदेवी कळवे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच आम्हाला रिपोर्टिंग करा. अर्थात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण लगेच तातडीने या. नाणेफेकीचा आपण कौल घेऊया. पुढचा सामना अर्थात सर्वांच्या भिवया उंचवणारा, अगदीच पेन तालुक्यातील दादा संघ, बलाढ्य संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातो तो म्हणजे श्रीबा ओजस रायडर जितवाई जिते. एका बाजूने हरेश गाभण आणि दुसऱ्या बाजूने अर्थातच रायगड ज्याला भूषण पुरस्कार मिळाला तो घोट्या दादा. हे दोन आपण पाहतो रत्न या दोन्ही गावामध्ये लाभले आहेत. अशा दोन रणधुमाळी या खेळाडूंमध्ये आपला पाहायला मिळेल. निमित्त आहे आमच्या अर्थातच रुपेश दादा आयोजित मनसे चषक 2025 मध्ये. चला तर शेवटचा पुकार असेल दोन्ही संघाला. एका बाजूने गावदेवी कलवे आणि दुसऱ्या बाजूने जितवाई जिते. दोन्ही करणं तर आपण लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. चला राजभाई आपण लगेच या. हरीश गावंड आपल्या सोबत जोडले जातील. रामवाडीचे परेश पाटील यांना विनंती आहे, कृपया आपण देखील स्टेजवरती या. अविनाश मामा आमचे इरवाडीचे खरोखरच दरवर्षी असतात. आज त्यांच्या देखील चॉकलेटची आम्हाला या ठिकाणी आठवण आली. आपण यायचं आहे स्टेजवरती. अविनाश मामा आणि या ठिकाणी ज्यांनी खरं तर आजच्या दिवसामध्ये ड्रोन कॅमेरा या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं. आजच्या दिवसामध्ये त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून क्षणचित्र टिपलेली आहेत. प्रणव ठाकूर याचं देखील या ठिकाणी आपण आभार मानतोय. तर मी रुपेश दादा यांना विनंती करतो. बघा आजच्या खरं तर रुपेश दादांच्या प्रेमापोटी ते इथे आले होते. प्रणव ठाकूर ज्यांच्या माध्यमातून खरं तर ड्रोन कॅमेरा या मैदानावरती फिरत होता. आपण पाहिलं त्याचं क्षणचित्र टिपलेली आहेत. सुंदर अशी क्षणचित्रे टिपलेली आहेत ड्रोनच्या माध्यमातून. मी नंदेश शेट यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल दोन संघामध्ये. एका बाजूनं श्रीवा ओजस रायडर जितवाई जिते विपक्ष गावदेवी कलवे. दोन बलाढ्य संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये. एकीकडे राज आपण पाहतोय गावदेवी कलव्या संघाचा, इथे मात्र सरसेनापती, आणि दुसऱ्या बाजूनं हरेश गावण पेन तालुक्यातील मातब्बर खेळाडू. अगदी आपण पाहतोय मोठी मैदानं ज्यांनी गाजवली तो हरेश गावण आपल्या सोबत आहे. अर्थात आम्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल करत आमचे कराटे चॅम्पियन सर, अगदी आपण पाहतोय नेपाळ असेल भूतान असेल या ठिकाणी आपल्या भारत देशाचं ज्यांनी नेतृत्व केलं ते असे आमचे आपण कराटे मास्टर सर इथे उपस्थित आहेत. चला नाणेफेकीचा कौल इथे एका बाजूला जितवाई जिते गावदेवी खलवे या दोन संघामध्ये करतोय. दोन बलाढ्य संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये. नाणेफेकीचा कौल इथे लागतोय तो अर्थातच जितवाई जिते संघाच्या बाजूला. तर चला हरेश आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय तर काय आपला निर्णय असेल? फिल्डिंग करू. अर्थात फिल्डिंग करून आपण किती धावसंख्या साधारणपणे रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करतो. अर्थात दोन्ही आपण बलाढ्य संघ आहेत. पण मगाच्या आपण मॅच मध्ये सुशांत दादा बरसला, आता इन्फॉर्म आहे त्याच्या बॅटला अचूक चेंडू लागतोय, तर त्याचा परिणाम सध्याच्या घडीला पाहायला मिळेल का आपल्या संघावर? असं काय नाही, आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. चला तर आपल्याला शुभेच्छा देऊया. अर्थात राज आपल्या वाटेला आता फलंदाजी आलेली आहे. एक जमेची बाजू अशी आहे की आपल्यामध्ये सुशांत दादा आता इन्फॉर्म चाललाय, तर एक जमेची बाजू असणारी किती धावसंख्या आपण बनवणार? 50-55च्या वरती जाण्याचा प्रयत्न करू. 50-55 धावा आहेत आणि महत्वाची इथे मॅच असणार आहे, कारण इथून आपण जर जिंकला तर पुढच्या फेरीमध्ये असाल तर जित्यासारखा बलाढ्य संघ आपल्या विपक्षामध्ये. आतापर्यंत कित्येक वेळा आपण मॅच केल्यात एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये? खूप वेळा केलेला आहे. कधी ते जिंकतात कधी आम्ही जिंकतो. म्हणजे याचा अर्थ मला वाटतं दोन्ही बाजूने 50-50% द्यावं लागतील. अर्थात कोण जिंकणार कोण हरणार सांगू शकत नाही. क्रिकेट आहे. चला तर शुभेच्छा देऊया, कारण क्रिकेट मंडळी अनिश्चिततेचा खेळ आहे. अगदी आपण सुशांतजी पाटील आपण पाहतोय अगदी आपल्या मुख्य व्यासपीठावर ज्यांना रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित केलेत ते आपण पाहतोय सुशांत बोकर इथे अतिथी कक्षामध्ये आहेत. बलवलीच्या कुठल्याही प्लेअरने जर छक्का मारला तर दादू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर धन्यवाद. आपण पाहतोय की हा अर्थात मनसे चषक 2025चा थर्रार इथे आपण आदरणीय सन्माननीय आमचे मुख्य आयोजक रुपेश दादा पाटील याच्या माध्यमातून हा जनसमुदाय एकवटलाय. आज मात्र कोण ठरणार चॅम्पियन, कोणत्या घरामध्ये जाणार हा मनसेचा चषक, कोणाच्या गावामध्ये मिरवणूक निघणार, कोणाच्या गावामध्ये फटाके वाजणार, कोणाच्या गावामध्ये इथे मात्र बँड बाजे वाजणार. स्पीडअप करायचंय. चला या ठिकाणी कळव्याचे परेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. परेश पाटील यांचं देखील स्वागत केलं जाणार आहे. कळव्याचे परेश पाटील यांचं स्वागत या मंचावरती या ठिकाणी होतोय. रुपेश दादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जाईल. कळव्यावरून आलेले परेश पाटील
यांचं देखील चला या ठिकाणी निर्णायक स्वागत होत मॅच आहे. इथून 40 धावसंख्येची तसेच आवश्यकता असेल. इरवाडीचे अविनाश पाटील आमचे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. अविनाश भाऊ यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. मी रुपेश दादा शुभम पाटील पाटील बरसलाय यांना विनंती करतो की आपण अविनाशजी पाटील इरवाडीचे आहेत त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. अविनाशजी पाटील एक प्रेमळ व्यक्तिमत्व, दरवर्षी या ठिकाणी ते याच मंचावरती व्यासपीठावरती असतात, आपण पाहत असतो. असे आमचे अविनाश भाऊ इरवाडीचे अविनाशजी पाटील यांचं स्वागत या ठिकाणी होतोय. या स्वागताचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. पहिला षटकार इथे शुभम पाटील याच्या फ्युचर ऑफ बलवली क्रिकेट ज्याला आपण संबोधित करतो, अगदी स्टार खेळाडू बलवली संघाचा इथे आपण पाहिला, फुल शॉट केला, डीप मिड विकेटच्या दिशेने आपण दणदणीत षटकार पाहिला. या ठिकाणी अजून एक स्वागत आणि सन्मान विशेष आपण या ठिकाणी घेतोय. बघा या ठिकाणी रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असलेला आपला सुशांत मोकल उर्फ गोट्या याचं देखील या ठिकाणी स्वागत आपण करतोय, सन्मान केला जातोय विशेष. कारण बघा आधीच्या मॅच मध्ये देखील आपण 50+ त्याला खेळताना पाहिलं. अनेक पारितोषिक जवळजवळ 16,000चं कॅश प्राइज त्यांनी पटकावलं या आधीच्या मॅच मध्ये. पण रायगड भूषण का त्याला पुरस्कार मिळाला याचं ज्वलंत उदाहरण त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये या क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपलं नाव कोरलेलं आहे. असं रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असलेला सुशांत मोकल याला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. असंच कार्य आपलं राहू, असाच खेळ या ठिकाणी चांगला झाला पाहिजे. धन्यवाद. याच दरम्यान आमच्या 40+ चे आधारस्तंभ गोपीनाथ शेठ मोकल आणि त्यांच्या समेत नारायणजी म्हात्रे आमचे अर्थातच अनिल भाई, आपण सर्वांनी अतिथी कक्षामध्ये या, आपलं सहर्ष स्वागत आहे. इथे मात्र अप्रतिम इथे फटकेबाजी, पहिला आपण फुल शॉट पाहिला डीप मिडविकेटच्या दिशेनं, त्यानंतरचा आपण पाहतोय स्क्वेअर कटचा फटका, मादक सौंदर्य क्रिकेटचं. मी म्हणून म्हणतो शुभम पाटील म्हणजे एक तंत्रशुद्ध फटकेबाज. बलवली क्रिकेटचं, टेनिस क्रिकेटचं उज्ज्वल भविष्य ज्याच्या हातामध्ये आहे ना, तो शुभम पाटील आज बरसलाय. मगाच्या मॅच मध्ये देखील रंगात आला होता, ढंगात आला होता, आता देखील रंगात आलाय, ढंगात आलाय शुभम पाटील. यावेळेला अप्रतिम क्रिकेटचं मादक सौंदर्य, अप्रतिम इथे कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अगदी मुंबईचं मरीन ड्राईव्ह, विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह आणि शुभम पाटीलचा हा खणखणीत दर्जेदार क्वालिटीचा कव्हर ड्राईव्ह देऊन जाईल चौकार. करताना एक तंत्रशुद्ध फटकेबाज शुभम पाटील मात्र इथे बरसलाय, रंगात आलाय, ढंगात आलाय, प्रतिस्पर्धी संघाचे रंग फिके करतोय. हा शुभम पाटील मॅन फ्रॉम बलवलीचा स्टार खेळाडू, अगदी उज्ज्वल भविष्य ज्याच्यामध्ये आहे या बलवलीचं टेनिस क्रिकेटचं, तो शुभम पाटील आज मात्र रंगात येतोय. मोठा फटका, अप्रतिम, टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय अप्रतिम फटका, बॅट फिरवली गेली, चेंडूने दिशा पकडली, दे धक्का, आलाय चक्का, बेधडक दे धडक, फलंदाज आहे शुभम पाटील, कडक कडक कडक. अफरीन वहिनींच्या माध्यमातून चक्क्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आता अर्थातच आपण पाहतोय तर ही फटकेबाजी आपण अप्रतिम इथे पाहतोय बलवलीचे. अर्थात प्रत्येक प्रेक्षक मात्र आपण पाहतोय, आमचे नरेंद्रजी ठाकूर असतील, त्यानंतर आमचे विश्वासजी पाटील असतील, संजयबाई डंगर असतील, गणेशदादा पाटील असतील. अर्थातच हा खेळ पाहून मात्र त्यांना सुखद आनंद मिळाला असेल, कारण आज आपण शुभम पाटीलकडे ज्या आशाभूत नजरेतून पाहतोय ना, ती मात्र खेळी साकारली जातोय. प्रेक्षक मात्र सुखावलाय, प्रेक्षक मात्र बलवलीचा आनंदी झालाय. जिथे कुठेतरी बलवली संघ आता कुठेतरी मागच्या वर्षामध्ये आणि मागच्या कालावधीमध्ये अडचणीत होता, कुठेतरी पराभव त्यांनी जास्ती पचवले होते, आता मात्र इथून मात्र दे दणका दिलाय. शुभम पाटील सारखा जर फलंदाज फॉर्म आला ना, तर बलवली संघ मात्र खरोखरच त्यांचं स्टँडर्ड मात्र एक क्रिकेट इथं वाढलंय, क्रिकेटचा दर्जा वाढवलाय या शुभम पाटीलनं. धावपटलावर धावा आपल्याला पाहायला मिळतील.
21. इथून मात्र 19 धावसंख्येची आवश्यकता असेल. 21 धावा धावपटलावर आहे. 19 धावसंख्येची आवश्यकता. या बेलला मात्र लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र पायावर अदलला. इम्पॅक्ट आपण पाहिला तर 3 यष्ट्यांना सोडून असल्या कारणानं पंचांनी मात्र इथून नॉटआउटचा इशारा दिला. आमचे अगदी आपण मित्र पाहतोय किरण दादा गुरव यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं. किरण दादा गुरव एक चांगलं युवा नेतृत्व आहेत आणि पेणमध्ये नेहमीच क्रिकेटला किंवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये चांगलं योगदान त्यांचं असतं. किरण दादा गुरव आणि रुपेश दादा पाटील यांच्यावरती खरं तर त्यांचं प्रेम आहे आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांना विनंती कृपया आपण स्टेजवरती या. 17 चेंडू आणि आता 18 धावसंख्येची आवश्यकता असेल. अर्थातच राजू पाटील शिवसैनिक पुरस्कृत हा बळवली संघ. अप्रतिम अप्रतिम याला कमबॅक करतोय सुजल. अर्थातच अगदी आपण पाहतोय कर्टी एम्ब्रोज वेस्ट इंडिजचा जशी आपण पाहतोय त्याची हाईट होती आणि अगदी चेंडू डिलिव्हर आपण हाय आर्म ऍक्शन न करायचं ना तशी मात्र ही गोलंदाजी आपण पाहतोय कर्टी एम्ब्रोज सारखी. अर्थातच सुजल गोलंदाजीमध्ये वडाव संघाचा. या बेला इनसाइड आउटचा फटका. इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं एक धाव जाऊन इथे एक धाव मिळते दोन्ही फलंदाजांना. इथे स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळेल. आता मात्र वैजनाथने एक चांगला निर्णय घेतलाय. शुभम जो पाटील इन्फॉर्म झालाय त्याला मात्र स्ट्राईकला आणलंय आणि स्वतः मात्र वैजनाथ स्वतः कर्णधार सरसेनापती अगदी आपण पाहतोय कॅप्टन लीड करतोय फ्रंटला. शुभम पाटील अगदी आपण पाहतोय त्यांनी स्टान्स घेतला नव्हता. पुन्हा एकदा आपल्याला तो स्टान्स घेताना इथे पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतोय प्रॉपर क्रिकेटिंग स्टान्स इथे पाहायला मिळतोय. आमचे अतिशय मुख्य आयोजक आपण पाहतोय अटल करंडक 19 तारखेपासून सुरुवात केली जाईल. या बेलेला मात्र टप्पा पडलाय. चेंडूने काहीसं वळण घेतलंय पण ते एवढं वळण नाही की ते डाव्या च्या बाहेरचा चेंडू आपण पाहतोय. इथून मात्र अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावपटलावर धावा वाढतील. 24 या आकड्यावर धावपटल पोहोचेल. 16 धावसंख्येची इथून आवश्यकता असेल बळवली संघाला. येणारे काही चेंडू आणि इथून 16 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 16 ची आवश्यकता. आता आरामात सामना जिंकू शकतोय पण या सामन्यामध्ये काय होईल सांगता येणार नाही. कालचा सामना अर्थात यावेळेला हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय शॉर्ट पॉइंट मध्ये. इथे शॉर्ट कव्हर मध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे समीर म्हात्रे. त्याने मात्र चेंडूला अडवलाय. एक धावसंख्या अर्जित केली. मागचा सामना कालच्या दिवसातील कोपर विपक्ष खरोशी 6 चेंडूमध्ये 7 धावा काढून दिल्या नाही. असं म्हटलं तर बघा थोडी मॅच क्लोज झालेली आहे. इथे धावा आणि चेंडू मधलं जे अंतर आहे ते कमी आहे. यू मिस आय डेफिनेटली हिट. या बेलला मात्र यष्टांचा वेध घेतोय आणि दांडी 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 गुल करतोय शुभम पाटील. बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 1 इज अ डाऊन अँड बॅक टू द पवेलियन. सॉरी वैजनाथची ते विकेट मैदानाच्या बाहेर. अगदी दोघांची ध्येय यष्टी पाहिली आणि ऍक्शन पाहिली तर सेम टू सेम. अगदी इथून कळून येत नाही नक्की वैजनाथ आहे की शुभम आहे. देखील कॅप देखील सारख्याच घातल्यात. अगदी आपण पाहतोय कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग अशा पद्धतीने स्पर्धा आमच्या रुपेश दादाच्या माध्यमातून आहे. चला तर तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. तिसऱ्या पंचांनी आपण तिथे काम पाहायचं आहे. चला तिसऱ्या पंचांनी मात्र इथे अगदी बोट उंचावलंय. अगदी वेळ नाही घ्यायचा. चला टीम मीटिंग नको. नवीन फलंदाज आलाय मैदानावर. टीम मीटिंग नको. वडाव संघाला विनंती असेल कृपया करून आपण टीम मीटिंग घेऊ नका. आपल्या टाइम मॅनेजमेंट पंच आपण देखील लक्ष द्या. आम्ही इथे वारंवार सूचना देतोय पण आपण सूचना द्या. चला तर आता बाद दिले. चला आपण प्रेक्षकांनी थोडासा प्रसंग अवधान बाळगा. आपण हॅलो बघा पेण फणस डोंगरीच्या तिकडे समोर बघा प्रायव्हेट हायस्कूलच्या त्या टेकडीवरती समोर वरती जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांनी काळजीपूर्वक स्वतःच्या जबाबदारीवरती बसायचं. लक्षात घ्या रात्रीची वेळ आहे त्यामुळे तिथे काही गोंगाट करू नका. विनंती असेल समोर वरती जे कठाड्यावरती उभे आहेत त्यांनी थोडं बाहेर त्या बाजूला मागच्या बाजूला बसलं तर हरकत नसावी. मागे थांबलं तर हरकत नसावी. उभे राहू नका. रात्रीची वेळ आहे त्यामुळे कृपया काळजी घ्या स्वतःच्या जबाबदारीवरती. 13 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथून मात्र आमच्या राजू पाटील शिवसैनिक पुरस्कृत हा श्रीराम बलवली हा संघ मैदानात आहे. ओके कन्फर्म आहे. व्हाईटची धाव पकडलेली आहे. इथून 13 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. आपला डाऊट असेल तर इथे 12वा प्रतिनिधी आहे. चला तर मॅच चालू करा.
तिकडे तिकडे पंचांना आपण सांगा. ठीक आहे, लक्षात घ्या. ओके ओके, आम्ही बघतोय नक्कीच या ठिकाणी पंच डिसिजन घेतीलच, काही हरकत नाही. तुमचं जे म्हणणं आहे ते आता लक्षात आलेलं आहे. बघा, बॅट्समन म्हणतोय म्हणजे बॅट त्या ठिकाणी लागली होती, वाईट साठी त्या ठिकाणी रिव्ह्यू मागितला होता. पण बघूया. चेंडू स्टंपला लागलाय, बोल्ड झालाय. चला पंच, मॅच चालू करा. अर्थातच आपण पाहतोय, चला विनंती असेल, आपण बोल्ड झालाय हा फलंदाज. चला बोल्ड आहे. अगदी आपण पाहतोय आता 11 खेळाडू जर पाहण्यासाठी आले तर मला असं वाटतं की वेळ होईल ना. चला पंचांवर थोडा विश्वास दाखवा, अनुभवी पंच आहेत, खोपोलीचा पॅनल आहे. पण अंपायर मॅच चालू करा. चला इथून मात्र आता 13 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. यावेळेला मोठा फटका मारला, इथून मात्र चेंडू लेग ग्लान्स केलाय, तिथून मात्र चेंडू सीमारेषेच्या जवळ येतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. फलंदाज देव मात्रे आल्या आल्या चौकार ठोकतोय. 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे इथून. प्रेक्षकांनी आतमध्ये येऊ नये. काही झालेलं नाही, तिथे गंमत जम्मत चालू आहे. चला मॅच कडे आपण चालू ठेवायचे, मॅच चालू ठेवायचे आहे. आणि प्रेक्षकांनी चला सीमारेषेच्या बाहेर उभं राहायचं आहे. बघा काही प्रेक्षक सीमारेषेच्या आतमध्ये आहेत. इथून मात्र आता 12 चेंडू 11 धावसंख्येचे पंच, आपण मॅच चालू ठेवायचे आहे. अजिबात काय झालं, तिथे मस्ती चालू आहे त्यांची. चला चला लवकर, 12 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. वडाव संघ आपण खूप वेळ घेत आहे आणि फलंदाज देखील खूप वेळ घेतोय. शुभम पाटील इथे स्ट्राईक एंडला असेल, नॉन स्ट्राईकला जर्सी क्रमांक 1 मध्ये देव मात्रे आपण पाहतोय. अगदी आपण क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर 5 क्षेत्ररक्षक आउटसाइड सर्कल मध्ये पाहायला मिळतील आपल्याला. प्रोटेक्शन ऑन साइडला 3चं आणि ऑफ साइडला 2चं. अप्रतिम टॅप केलाय चेंडू, काय अप्रतिम. यावेळेला मात्र फक्त असा चेंडूला ढकललाय. चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने जातोय दन 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 करत. चौकार. आता शेवटचे 11 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. इथे मात्र राजू पाटील शिवसैनिक यांचा संघ, श्रीराम बलवली संघ मात्र विजयाच्या समीप पोहोचतोय. कुठेतरी मात्र इथे आता अडचणीत येतोय वडाव संघ. 11 चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता. हॅलो, बघा इथे ऑफर आलेली आहे. इथे मात्र शॉट ऑफ द डे शुभम पाटील मात्र बरसलाय. बघा ऑफर आलेली आहे, लक्षात घ्या. एक षटकार आलेला, अजून जर 2 षटकार आले तर या ठिकाणी सॉरी एकच पाहिजे धाव. येस, 1 धावसंख्येची फक्त आता आवश्यकता. इथे मात्र तोडफोड करतोय तो शुभम पाटील. शांत बसायला मी संत नाही असा शुभम पाटील सांगतोय. फक्त मला जमते ती तोडफोड तोडफोड. आणि तिथून आला हा षटकार. इथून 10 चेंडू मात्र 1 धावसंख्येची आवश्यकता. चला तर पुढचा जो आता सामना असणार आहे त्या मैदानाचा ताबा घ्यायचा. इथून मात्र अर्थात राजू पाटील आमचे शिवसैनिक
त्यांचा श्रीराम बलवली संघ मात्र इथे विजय होतोय, पुढच्या फेरीवर जातोय. शुभेच्छा दोन्ही संघाला. चला तर मी विनंती करतोय पुढचे संघ आपण मैदानाचा ताबा घ्या. कलबे आणि जिते या दोन संघामध्ये पुढचा सामना आहे. तर ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय त्याने आपण मैदानाचा ताबा घ्या. चला पटकन. पाटेश्वरचे जय पाटील स्टेजवरती यायचं.